बदनापूरमध्ये बुलढाणा अर्बन बँक बंद होण्याची अफवा, खातेदारांमध्ये घबराट। बदनापूर शहरात व परिसरात बुलढाणा अर्बन बँक सोसायटी बंद होत असल्याची अफवा गेल्या 2 दिवसांपासून झपाट्याने पसरली असून त्यामुळे खातेदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या निराधार अफवेमुळे अनेक खातेदारांनी बचत खात्यातील रक्कम, मुदत ठेवी, एफडी तसेच सोने तारण कर्जाशी संबंधित रक्कम तातडीने काढून घेण्यास सुरुवात केली आहे। परिणामी बँकेच्या शाखेत व काउंटरवर मोठी गर्दी पाहायला मिळते। अफवा पसरताच बँकेच्या दैनंदिन कामकाजावरही परिणाम झाला असून व्यवहारांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे। बँकेचे कर्मचारी व शाखा व्यवस्थापकांनी खातेदारांना वेळोवेळी समज देत बँक पूर्णपणे सुरळीत असून बंद होण्याबाबतची बातमी केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलंय। तरी सोशल मीडियावरील संदेश व तोंडी चर्चेमुळे अफवेचा वेग वाढल्याचं दिसून येते। मिळालेल्या माहितीनुसार ही अफवा प्रथम इतर जिल्ह्यात पसरली आणि त्यानंतर बदनापूरमध्ये पोहोचली। बँक प्रशासनानं खातेदारांना आवाहन केलंय की कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच महत्त्व द्यावे। बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम असून सर्व व्यवहार नियमितपणे सुरू आहेत। तसेच अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा विचार सुरू असल्याचंही प्रशासनानं सांगितलं आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी बदनापूर जालना प्रतिनिधी सय्यद नजाकत यांचा रिपोर्ट। बुलढाणा अर्बनच्या सर्व ग्राहक आणि सभासदांना या ठिकाणी मी सूचित करतो की 2 दिवसामध्ये जे बुलढाणा अर्बन मराठवाड्यामध्ये जे लोकांचा सावळा गोंधळ आणि बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी, सोने तारण सोडवण्यासाठी जी गर्दी सुरू आहे, कोणीतरी कोणाच्या बाबतीत काहीतरी थोडा या ठिकाणी गैरसमज या ठिकाणी निर्माण केला। पण मी सगळ्या सभासद बांधवांना या ठिकाणी सूचित करतो की आज आपल्या बँकेमध्ये 15,322 कोटीची ठेव आहे, आपलं 10,645 कोटीचं कर्ज वाटप आहे आणि 4,190 कोटी आपण सोने ताऱ्यांवर कर्ज वाटप केलेलं आहे। आपले एकूण सभासद 16,05,841 आहे आणि आपल्या सर्व 478 शाखा या पूर्ण संगणकीकृत आहे आणि 405 आपले गोडाऊन आहेत आणि आजही बँकेकडे आपल्या 4,000 कोटीची म्हणजे ठेवी शिल्लक आहे, म्हणजे रक्कम ही जमा आहे। त्याच्यामुळे कोणत्याही ग्राहकाने, कोणत्याही सभासदाने या ठिकाणी गैरसमज पसरू नका आणि बँक एवढी तत्पर की शेवटचा ग्राहक हा जर रात्री 1 वाजेपर्यंतही या बँकेत आला तरी त्याची ठेवी, त्याचं सोनं असेल, मी समजू शकतो की माझ्या माता भगिनीचा आता मकर संक्रांतीचा सण आहे आणि 1 जानेवारीपासून बँकेमध्ये अशी सोने काढण्यासाठी, ठेवी परत घेण्यासाठी ही गर्दी या ठिकाणी आहे। या ठिकाणी आमचे शाखा व्यवस्थापक सन्माननीय गणेशजी जाधव सर व सर्व बँकेची टीम आणि कर्मचारी आपल्याला 1 वाजेपर्यंत शेवटच्या ग्राहकापर्यंत आम्ही हे सेवा देण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे। कोणाच्या मनात शंका कुशंका असेल तर तात्काळ आमच्या शाखेशी संपर्क करावा आणि कोणतेही गैरसमज ठेवू नका अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो। नाव सर? मी गजानन गीते, स्थानिक संचालक बदनापूर शाखा आणि आमचे गणेशजी जाधव या ठिकाणी मॅनेजर आहेत। आमचे पद्माकर दादा पटोळे आमचे सहकारी संचालक आहेत, सर्व आमचे सभासद आहेत आणि या सर्व शेतकरी बांधवांना आम्ही या ठिकाणी आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आलो। नमस्कार, मी राजधान दांडक, संस्थावाध्यक्ष बुलढाणा अर्बन। गेल्या 2 दिवसापासून मराठवाड्यातील काही शाखांवर सोनं तारण कर्ज सोडवण्यासाठी काही सभासद गर्दी करत आहेत। या लोकांना काही आमच्या हितचिंतकांनी असे समजावून सांगितले की बुलढाणा अर्बनमध्ये आपले सोने 70,000 रुपये तोळ्याने ठेवलेले आहे व सध्या सोन्याचा भाव 1.5 लाख रुपये तोळा आहे। बुलढाणा अर्बन तुमचं सगळं सोनं विकणार आहे, त्यामुळे तुमचं सोनं तुम्ही सोडून घ्या। आणि त्या ग्रामीण भागातील ऊसतोड कामगारांना यावरती विश्वास बसला व कर्नाटकमधील एका कारखान्यावरून त्यांना पूर्ण वाहनाची व्यवस्था करून दिली की तुम्ही आपल्या गावात जा, तुमच्या नातेवाईकांना सांगा की बुलढाण्यामधलं सोनं सोडून घ्या। मराठवाड्यामध्ये प्रत्येक शाखेवर जितकं डिपॉझिट आहे त्यापेक्षा डबल गोल्ड लोन आहे।
म्हणजे आमचे स्वतःचेच त्या ठिकाणी जवळपास 400 कोटी रुपये अटकलेले आहेत. त्यामुळे कोणीही म्हणजे डिस्टर्ब होण्याचं कारण नाही. कारण की आम्ही आपलं संस्था इतकी मोठी आहे की ना आम्ही आपलं सोनं विकणार आहे आणि काहीच नाही. आपण ते तारण ठेवलेलं सोनं आहे, आपण केव्हाही नेऊ शकता. संस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम आहे. आज 4,000 कोटीची कॅश लिक्विडिटी आपल्याकडे आहे. 3,000 रुपयाचं मालमत्ता संस्थेची आहे. 1,500 कोटी रुपयाचं वेअरहाऊस लोन आहे आपल्याकडे. आणि बाकी कर्ज आपलं 100% सुरक्षित कर्ज आहे. आणि बुलढाणा हार्बरचा NPA फक्त 2% आहे. त्यामुळे सभासदांनी विनाकारण घाई करून अशा प्रकार करू नये. त्यामध्ये आपले नुकसान होईल, संस्थेचे नुकसान होईल. माझी सगळ्यांना एकदा कळकळीची विनंती आहे की आपण सगळ्याच गोष्टीचा गंभीर विचार करावा, बुलढाणाची आर्थिक स्थिती बघावी आणि नंतरच काय तो योग्य निर्णय घ्यावा. धन्यवाद.